नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो पार्ट 2 मध्ये श्री श्याम झेंडे यांनी आपल्या डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत बटाटा पिकांसाठी ट्रीटमेंट घेतली होती। तर त्यांचा साहेब तुमचा आता आमचं जे शेड्यूल तुम्ही वापरला, आता तुमचा प्लॉटही गेलेला आहे। तर काय वाटतंय बदल म्हणजे शेड्यूल मुळेच माझं पीक खऱ्या अर्थाने टिकलं असं म्हणता येईल। कारण बाकीचे आमच्या सोबतचे मित्रमंडळी होते, त्यांचे माझ्या सोबतचे प्लॉट होते, परंतु ह्या वर्षी पाऊस एवढा आमच्याकडे जास्त प्रमाणात झाला, कंटिन्यू पाऊस आला होता। बऱ्याच जणांचे पीक सडलं गेलं, बुरशी तयार झाली, परंतु आपल्या शेड्यूल मुळे काय झालं, आपल्या बटाट्याची वाढ पण चांगली झाली, बटाट्याचं उत्पादन सुद्धा जास्त निघालं इतरांच्या तुलनेमध्ये। आता तुमचा 1 एकरचा प्लॉट होता ना? हो, 1 एकराचा प्लॉट। 1 एकराच्या प्लॉट मध्ये किती कट्टे निघाले? जवळजवळ 207 कट्टे निघाले। 207 कट्टे। आता जसा वेपर्सचा बटाटा काय जास्त एवढा त्याला गळीत नसतं, एव्हरेज नसतं, म्हणजे आमच्या गावामध्ये 5, 6, 7 पर्यंत एव्हरेज निघालेले बऱ्याच जणांना, फार फार जास्तीत जास्त आढळलेले, पण आपल्याला 10 ते 11चा एव्हरेज निघाले। 10 ते 11 टनाचा, म्हणजे 10 टन क्रॉस झालं। हो, पहिल्यांदाच कोणीतरी असं 10 टन क्रॉस केला असं? बरोबर आमच्या गावामध्ये तर माझ्यामध्ये। तुमच्या गावामध्ये? हो। आणि बऱ्यापैकी आता चालू वर्षी हायेस्ट कोणाला गळीत जास्त आहे सध्या तरी मलाच म्हणता येईल ना, तुमचं सोडून तरी? अमोल धुमाळ म्हणून एक आहे, परंतु त्यांना 160 पिशवी निघाली 2.5 एकरामध्ये, आणि माझ्यामध्ये 2 नंबर 1 नंबरला मी असेल, माझ्यामध्ये मला 207 पिशवी निघाली। आता अमोल धुमाळ जे आपले मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आपलं डायनामिकचं घेतलं होतं, परंतु त्यांच्या भागातलं जे क्षेत्र होतं तर त्यांचं देखील एक चांगल्या प्रमाणात त्यांचं उत्पादन निघालेलं आहे। काही क्षेत्र त्यांचं ते खराब क्षेत्र होतं, आणि त्याच्या त्यांच्या शेजाऱ्यांना फक्त 100चं एव्हरेज निघालं, आणि अमोल धुमाळ साहेबांना त्यांना जवळ 160चं एव्हरेज निघालं, म्हणजे त्यांचं देखील चांगलं उत्पादन निघालं म्हणता येईल। आणि त्यांनी आपलं संपूर्ण डायनामिक कृषी मॉडेल त्यांनी स्वीकारलं होतं। तेवढं ते जरा वरचा आणि खालचा पॅच जो पाणी तुंबलं होतं, हो, पाणी तुंबल्यामुळे त्यांना थोडस 40 पिशवीचा मारा बसला। आता त्यांची सुद्धा 200 प्लस म्हणजे पिशवी निघाली। 200 प्लस हो। आपलं 20 पिशव्यांची लागवड होती, बरोबर? हो, बरोबर, 20 पिशव्यांची। आणि व्हरायटी ही FC3 होती? FC3 होती। FC3 मध्ये अख्ख्या गावात म्हणजे सध्याचा तुमचा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन 207 म्हणजे 11 टनापर्यंत आतापर्यंत, म्हणजे एकरात तर कुणाला उत्पादन निघालं नाही। म्हणजे कंपनीचा ज्यांनी बटाटा लावलेला आहे, FC3 बटाटा लावलेला आहे, त्याचं उत्पादन माझ्या मते आम्हालाच भेटलेलं आहे। आणि ते तुमच्या माध्यमातून असेल, किंवा आमच्या गावचे तेजस शेठ शेळके आहेत, भैरवनाथ कृषी केंद्राचे ते ओनर आहेत, की त्यांची सुद्धा वेळोवेळी व्हिजिट व्हायची। शेळके साहेब आपली सुद्धा वेळोवेळी व्हिजिट त्या पद्धतीने होत होती, आणि तुम्ही सांगसाल त्या पद्धतीने आम्ही जे शेड्यूल तुम्ही आखून दिलं होतं, त्या शेड्यूल प्रमाणे आम्ही मात्रा पाण्यातून सोडल्या, खतं पाण्यातून सोडली, आणि त्याच्यामुळं पाण्याचं इतकं प्रमाण होतं आमच्या शेतीमध्ये, तर बऱ्याच जणांचा बटाटा पिवळा पडायला लागला होता। परंतु आपल्या जे शेड्यूल दिलतं, जी खतं दिलती माझ्यामध्ये, ते इंडिकेम कंपनीची खतं होती, ती एकदम इजिप्तकेम मिक्सिंग होत होती। त्याच्यामुळे काय झालं, प्लॉट हा पहिल्यापासून शेवटपर्यंत तरतरीत राहिला, आणि त्याच्यामुळे हे उत्पादन माझ्यामध्ये भरघोस प्रमाणात निघालेलं आहे। मग साहेब, तुम्ही आमचं शेड्यूल वापरून समाधानी आहेत का? आम्ही भरपूर समाधानी आहोत, आणि आता माझ्या बंधूंनी देखील बटाटा लावलेला आहे, त्यांना देखील आपलं शेड्यूल मी त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। तसेच आमच्या पिंपळ्यामध्ये माझे मित्रमंडळी देखील भरपूर प्रमाणामध्ये बटाटा लावतात। तसं आमचं पहिलं क्षेत्र हे ऊसाचे क्षेत्र होतं, परंतु कॅनोला पाणी वगैरे आल्यामुळे आता बटाट्याची देखील म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये लागवड होते पिंपळ्यामध्ये। त्याच्यामुळे मी बाकीच्या माझ्या मित्रमंडळींना देखील आपलं जे डायनामिक कृषी प्रवारचं जे क्षेत्र म्हणजे मॉडेल आहे, ते शेड्यूल आहे, ते मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि माझ्याकडे पहिला आपला जो व्हिडिओ होता तो शूट झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली की नक्की काय आहे, तर त्या सर्वांना देखील मी आपल्या डायनामिकची माहिती सर्वांना सांगितलेली आहे, आणि अजून देखील आता मी स्वतःहून बाकीच्यांना सांगणार आहे, की ज्याच्यामुळे काय होईल, माझ्या मित्रमंडळींचा, आपल्या गावाच्या लोकांचा, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल, आणि त्यांना देखील उत्पादन वाढवता येईल। बरोबर। हो, दर्शकांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही आपलं जे डायनामिक कृषी मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये इंडिकेम कंपनीची औषधं आहेत आणि इजिप्तकेम कंपनीची खतं आहेत, याची आपण सांगड घालून जे नियोजन देतो प्रत्येक पिकाने आहे पिकासाठी, तर त्याचा तुम्ही वापर करा। तुमच्या जवळच्या भागातल्या आपल्या अधिकृत विक्रेत्यांशी संपर्क करा, आणि पिंपळे धुमाळ गावामध्ये भैरवनाथ कृषी सेवा केंद्र पिंपळे धुमाळ हे आमच्या अधिकृत वितरक आहेत, यांच्याकडे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता, प्लॉट व्हिजिटसाठी संपर्क करू शकता। धन्यवाद।